तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल जिचं नाव आहे संध्याच क्रिएटिव्ह कॉर्नर. आणि आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आजचा ब्लॉग काहीतरी स्पेशल असणार आहे, कारण माहेरला जाण्याचा ब्लॉग असणार आहे. पाहू शकता हे आमचे सगळे चिल्लर पार्टी, आमची बहिणी सगळे आहेत तिकडे पुढे आहेत काही. काय करा की हे पाहू शकता गावाकडे चालत पहा. गावाकडे हे गावाकडचं वातावरण मस्त. हे पहा उन्हाळ्यात जाळ लावलेलं आहे, गवताला खूप जाळ लावून टाकतात. जस्ट आत्ता पोहोचलो आम्ही होटूळच्या मंदिरला. हे पहा हेमाडवंती मंदिर आहे एकदम. म्हणजे ह्या मंदिराचं ना असं म्हणलं जाते की जे दगड आहेत ते वेगळ्या प्रकारचे दगड आहेत, जे की बाहेरच्या देशाचे लोकसुद्धा इथे इन्व्हेस्ट येऊन करतात म्हणे या दगडाविषयी. काहीतरी ह्याच्यामध्ये वेगळे काहीतरी गुणधर्म आहे म्हणे, ते काय मला सांगता येणार नाही, त्याची माहिती घेऊन सांगावं लागेल. आपण असू दे, आता मी रात्र म्हणजे बरंच उशीर झालेला आहे आता, पण आम्ही या मंदिराला भेट द्यायला आलो, कारण जाताना रस्त्यातच लागत होतं, मला दर्शन घेऊन जावं आणि तुम्हालासुद्धा दाखवण्यात येते. रात्र झालेली, अंधार झालेलं होतं, पण गाडीची हेडलाईट चालू ठेवून आलो ते. एकदम हेमाडपंथी पौराणिक मंदिर आहे. सगळे दिवस येतात मंदिराला, आपण रात्रीला आलोत. रात्रीचं व्ह्यू सुद्धा खूप भारी दिसते. पण दिवसा येऊन स्पेशल व्हिडिओ केलं तरी खूप म्हणजे चांगला व्हिडिओ होईल. एकदम सुंदर मंदिर आहे. पिंडी तर पाहू शकता किती भव्य आहे. ह्या मंदिराची कलाकुसर म्हणजे हे जे दगडाचे जे हे आहे ना, किती मस्त आहे, तुम्ही पाहू शकता. एक एक स्तंभ ना खूप मस्त हे केलेले आहेत. चंद्र पाहू शकता, मस्त निघालेलं आहे. आणि हे इथे एक आहे, ते मंदिर तिकडं आहे आणि हे मंदिर इकडं आहे, आणि ह्याचं पुनर्निर्माणचं काम चालू आहे. हे पहा दगडाची काहीतरी कटिंग चालू आहे, म्हणजेच पुनर्निर्माणचं या मंदिराचं काम चालू आहे. ह्याचं सुद्धा पहा किती कोरीव काम आहे चांगलं. हे दिवसा आल्याच्या नंतर खूप छान बघण्यात आलं असतं, पण आता रात्रीच्या वेळेस आलोत आम्ही. निघालोत घरातून लवकरच, पण खरेदी बहिणीच्या घराकडे जाऊन आलो, तिला सुद्धा घेऊन यायचं होतं मधल्या बहिणीच्या, त्याच्यामुळे लेट झालं. हे पण मंदिर खूप सुंदर आहे. एकाच ठिकाणी दोन मंदिर आहेत. दरवाजे म्हणजे जे मेन दरवाजे सुद्धा दगडाचे आहेत, पूर्ण कोरीव. आणि हे मूर्ती आहे वगैरे पौराणिक आहेत पूर्ण. आणि ह्याची साळंक, बिना साळंकचं महादेवाचं पिंड आहे इथं. पैकी जायचं आहे माहेरी, आणि ते आता अंधार पडलेला आहे, तिका व्हिडिओ व्यवस्थित येणार नाही घरी पोहोचल्याचा, म्हणूनच मी इथं सेंड करते आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि हा मंदिरसुद्धा कसा वाटला मला नक्की कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन काहीतरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.